करा, हडकोळ्या वाचाल पण देव दिसायचा नाही. नाही महाराज गाव चांगल्या धडधाकट्या अशा झाल्या, अशा माझ्याकडे बघू नका, मी कीर्तनानं झाले, उपासना नाही महाराज. बरं का, ते लोक लगे माझ्याकडे बघतात. ती कसं आहे महाराज दादा, उपास करून देव पावतो असं मला तरी वाटत नाही. आणि जर उपास करून देव पावलं असतं ना दादा, तर आज प्रत्येकाला देव दिसला असता. पण माझं म्हणणं काय, देव दिसत नाही. मी सांगते देव दिसत, कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. मी नाही, संत सांगतात, देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. मग जर तुम्ही दास व्हाल तर तुम्हाला संतत्व प्राप्त होईल. आणि देवते संत निमित्त त्या फक्त भक्त तर व्हायचं. आणि भक्त व्हायचं का सोपं आहे का? बघताईसे जाना जे देही उदास, 7 प्रकारचे पाश आशा सगळं सोडून काय व्हायचं, भक्त व्हायचं. बरं, सगळं विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. आणि मग एवढं सगळं केल्यावर होईल काय, तर तुम्ही व्हाल भक्त. बरं, एवढं सगळं करून जर फक्त भक्तच व्हायचे तर भक्तही एक नाही. भक्ताचेही 4 प्रकार, आदम, आदमादम, मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आदम, मानतो पण मान्य करायला तयार नाही, आदमादम, परमार्थ करतो स्वार्थापोटी मध्यम, संत उत्तम. कारण त्यांनी निस्वार्थीपणे परमार्थ केला. आमचा परमार्थ वाढावे, संतान ग्रही व्हावे, धनधान्य, याच्यासाठी आमचा परमार्थ. म्हणजे आमचा परमार्थ डगबाबा सांगतात तसं बोकेच्या जातीचा आमचा परमार्थ. म्हणजे जवळ आम्ही उंदर गिळत नाही तवर आम्ही माळकरी, आणि एकदा आम्ही उंदर पोटात घातली की आम्ही बोकाच ना दादा. असं आहे, त्याच्यामुळे परमार्थ कर. अहो लई स्वार्थी लोक दादा. तुम्हाला म्हणून सांगते, आज माता माऊलीला लईच आल्यात नाही. बायकांचं माझ्यावर विशेषच प्रेम आहे जरा. काही म्हणा बरं का, बायका माझ्याकडे बघितलं की बायका निम्या खुश होत्यात. पुढं काय का सांगा ना मी महाराज. चला मग मला सांगा माता माऊल्या, काही म्हणा, तुमचं हे प्रेम आहे ना, ते प्रेमा खातर आज इथं उभं आहे मी. नाही तर काय खरं आहे दादा, लय अवघड आहे दादा, लय अवघड. काय सांगायचं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एवढं सोपं नाही. मग मला सांगा माता माऊल्या, 2-3 दिवसापूर्वी नागपंचमी गेली. आपल्या आवडीचा सण आहे, चुकीचा अर्थ घेऊ नका बरं का. आवडीचा सण म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सण आहे ना, असं म्हणतात की तो बायकांच्या आवडीचा सण आहे. नागपंचमी झोका बिका खेळायला भेटतो, मस्त आवरायला वगैरे भेटतं. हा, पण नागपंचमी दिवशी आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्या भागात करतात माता माऊल्या? करतात ना आजी? हा, आमच्या भागात माणसाला मेल्यावर जातात. तुमच्या भागात नाही जा, तसं बी असेल दादा बरं का. असं काहीतरी असेल, काहीतरी असलं पाहिजे. मग मला सांगा माता माऊल्या, पुरणपोळीचा छान स्वयंपाक केला बरं का, छान केला. स्वतःला जी पोळी करतात ती केवढी असते? स्वतःच्या ढेरग्याला केलेली पोळी केवढी असते? ताटवर असते की नाही माझी माय. आणि जी देवाला करते ती केवढी असते? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोलला तर बरं का, खऱ्या आईची महाराज बरं का, इमानदारीनं सांगा माता माऊल्या, देवाची केवढी असते? एवढीच असते की नाही? होय बाया, खुर्चीवरच्या बाया एवढीच असते ना? अजून होय 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 होय, लय अभिमानाची गोष्ट आहे का? स्वाभिमान वाटणारी गोष्ट आहे का? बरं, एक ठेवली तर आपली काही इस्टेट जळती का दादा? नाही. पण नीतिमत्ता नाही. पण आमच्या ताई म्हणतात, ताई लय बोंबलू नका, तुमचा देव खात असता तर आम्ही ठेवलंही असतं. तुमचा देव खात नाही त्यात आमचा काय दोष आहे? बरं, कोण म्हणलं देव खात नाही? बायकोला नवरा दिसू नये त्याचं कारण आहे अहंकाराचा वारा न लागो राजसा. रुक्मिणी मातेला गर्व झाला, माझ्यासारखी बायकोच नाही. प्रत्येकीला वाटतं, आणि प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात म्हणते मी होते म्हणून टिकले. पण तसं नसतं माझी माय. तू जाय, ती 2 महिन्यात दुसरी करतो की नाही पाय. तू फक्त जा, तू जायला वेळ आहे दादा, तू जा. म्हणजे असंही ना लोकांचं. इथं लोक एकनिष्ठ देवाच्या बाबतीत नाही तर बायकोच्या बाबतीत कुठे राहतील? इथं लोकाला एक देव जमाना जमतो का नाही? जी पावन ती आमचं म्हणतात, देवन निघून चालतात पुढं. असं लोकांचं आहे. अहो लोक देव तर सोडा, बायको तर सोडा, स्वतःच्या करिअरच्या बाबतीत सुद्धा एकनिष्ठ नाही. इंगळे बाबा म्हणायचे, आमची लोक म्हणजे खेती करणे गया तो झांगा झुंगा, मच्छी पकडणे गया तो टांगा टोंगा, महाराज बन गया तो उलटा टांगा, असा धंदा आहे लोकांचा. लोक म्हणजे बघल ती हो वाटतं लोकाला. महाराज बघितलं की महाराज 2 तासात पाकिट गोंधळच गोंधळ. आमच्या पोरासोरांना तर लय आता लेटेस्ट वेळ लागले. आता महाराज लोकाला काय बाबा धंदाच धंदा. अरे आम्हाला विचार लॉकडाऊन मध्ये काय मजा झाली ती. मी लोकांचं सांगत नाही दादा, आपल्याला लोकांचं काही घेणं देणंच नाही. मी आपापलं सांगत असते. मला सुद्धा लय असं भारी वाटायचं, मी शिवलीला पाटील आहे, कीर्तनकार आहे, लोक मागं पुढं फिरतात, मजाच मजा आहे आपली. लय मला बी मराठी भाषेत सांगते, मला तर लय माज आलता. तसं म्हणजे मला असं वाटायचं म्हणजे मी कोण आहे असं वाटायचं मला. घरात किंमत दादा, असली किंमत घरात. बाबा असं म्हणजे माझे वडील घरी गेलं की हातरून टाकून द्यायचे, पांघरून टाकून द्यायचे, पंखा लावून दरवाजा लावून जायचे. कोणी गोंधळ केला तर झपका मारायचे, दिदी झोपली गोंधळ करू नको. माझ्या घरात सगळ्यात मी मोठी, माझ्यापेक्षा 2 लहान बहीण भाऊ आहेत. मग ते गोंधळ करायला बाबा म्हणायचे, अरे लिकरू कटाळून येतंय, रात्रात कीर्तन करतंय, दिवस 2-3 कीर्तन असतात, त्याला झोपू द्यायचं.
कॉलेजमधले शिक्षक लोक मया करायचे, आजचा पेपर उद्या दे, टेन्शन नव्हतं ताई, लय मजा होती माझी. हा तसली मजाच नाही. माझ्या आईनं का मला ताट वाढून घेऊ दिलं नाही ताई. अशी आता आली माझी आई संग बरं का, बरं ताट वाढून घेऊ दिलं नाही मला, कवच नाही. अशी भाजी बिजी मस्त म्हणल ती भाजी आहे, म्हणल ती. कारण 10-15 दिवसात नाही एकदा घरी जायचं, त्यामुळे लाड असायचा, लय लाड. मी माझे कपडे स्वतः कधी काहीच नाही घेतले, नाही काय नाही, सगळं मला हातात होतं. लॉन्ड्रीचे कपडे इस्त्री बिस्त्री हा टाईटच, असं मला वाटायचं म्हणजे मी राजा आहे आणि ही सगळी प्रजा आहे असं मला वाटायचं बरं का. आता पुढचं ऐका. फेब्रुवारी मार्च हळूहळू चालला, असं म्हणजे असा हळूहळू चालला होता दादा. अशी फेब्रुवारी महिन्यात तर दानकावून कीर्तन केली, नेसत शिवाजी महाराज की जे दानकाच केला निसता. दिवसाला लाखाची गाठ घालायची दादा, एवढी तर मजा केली मी. मग मला वाटायचं एवढा जीव एवढं कमी होती, एवढं नाव आहे, काय गरज आहे आपल्याला काय करायची. मस्त दादा. फेब्रुवारी महिना गेला, 16-17 मार्चपर्यंत बिनधास्त चाललं. लॉकडाऊन पडलं बरं का ताई. इतकं वाईट वाटलं, महिनाभर नाही वाईट वाटलं, महिनाभर वाटलं बरं झालं कीर्तन नाही, टेन्शन नाही, जरा आराम जीवाला, तेवढीच तब्येत बिब्येत सांभाळावी. महिनाभर मजा वाटली. मला वाटलं आता बंद पडन, आता बंद पडन. आमचं बंद पडलं, पण ती नाही बंद पडलं ताई. कपाटात असे 20-25 ड्रेस लॉन्ड्री करून ठेवलेले, 9 महिने त्याला धक्का सुद्धा नाही. धक्का त्या कपड्यांना सुद्धा वाटलं असं महाराजीन मिली काय की, पण 9 महिने कुठं सुद्धा काचतंय माहित आहे. तुम्हाला म्हणून सांगते ताई, फक्त महिनाभरच मला गपचूप बसवलं. दुसऱ्या महिन्यात आई म्हणली तू कशानं स्वतः ताटत नाही, घास भांडे. 9 महिने झालं भांडे घासण्यात गेले जाईन. काय सांगायचं, कशाचं कीर्तन करेन, कशाचं काय, नुसतं झाडून पुसून भांडे, झाडून पुसून भांडे. तेव्हा कळलं आपल्याला काय सुद्धा किंमत नाही, जे काय आहे ती ह्याची आहे बाबा. एकदा हिथून उतरलं की आपल्यासारखा पाला पाचोळा दुसरा. म्हणून तुम्हाला सांगते, कुठल्याच गोष्टीचा माज करण्यात अर्थ नाही. मराठी भाषा आहे माज, संस्कृत मध्ये अहंकार गर्व काय असेल ते. 4 गोष्टीचा लय, ज्ञान सौंदर्य पैसा आणि खुर्ची, ह्या 4 गोष्टीचा माणसाला फार गर्व आहे. तसंच रुक्मिणी मातेला सौंदर्याचा आणि त्याचबरोबर ज्ञानाचाही गर्व झाला की माझ्या बायका असो अनेक असू द्या देवाला, पण माझ्यासारखी बायको नाही. गर्व झाला रुक्मिणी मातेला. रुक्मिणी माता बलिप्रतिपदेचा दिवस म्हणजे दिवाळीतला पाडवा. पाडव्या दिवशी कोण कुणाला बाबा माता मावल्या लक्ष देऊन उत्तर दे बरं का. पाडव्या दिवशी कोण कुणाला ओवाळतं? बायको. बाया हुशार आहेत. आता ह्यांच्या ठिकाणी जर पुरुष असते तर बहीण भावाला म्हणतात. मग मला प्रश्न पडतो, हे जर पाडव्या दिवशी बहिणीकडून ओळख घेतात मग काय भाऊबीजी दिवशी? तर कळलं, त्यालाच कळलं पाहिजे बरं का. तर कळलं पाहिजे काय करावं. चला मग पाडव्याचा दिवस ताई. पाडव्याला रुक्मिणी माता म्हणल्या स्वामी गाभाऱ्यात उभे राहा, आरती घेऊन येते, ओवाळते, पुन्हा तुम्ही तुमच्या भक्ताला दर्शन द्यायला रिकाम्या. पंचारतीचं ताट घेऊन रुक्मिणी माता गाभाऱ्यात आल्यात. सगळीकडे पांडुरंगाला शोधतायत. पण आता गंमत काय झाली, इतकी गंमत झाली आता नीट लक्ष देऊ नाही का बरं का. काय म्हणतात, महाराज खून दाखवली पण कोणी विष्णू दास नामा. नुसतं नामा पण म्हणता आलं असतं की नाही, नुसतं नामा पण म्हणता आलं असतं, पण विष्णू दास का? कारण दास झाल्याशिवाय देवाची खूनही सापडत नाही, तर देव सापडणं. मग आम्हाला काय व्हायचंय, दास व्हायचंय. मग दास झालो ताई, दासही झालो, फायदा काय? भक्तही झालो, दासही झालो, भक्तीही केली, परमार्थही केला, फायदा काय? नामाचा महिमा तुम्ही आम्ही ओळखणारे कोण ताई? नामा इतकं श्रेष्ठ काहीच नाही बरं. नाम इतकं श्रेष्ठ. अरे राक्षसाला तारलं तर तुमच्या आमच्यासारख्या भक्तांना या जन्म मृत्यूच्या बंधनातून तारणार नाही देव. आणि कर्म आहेच कुणाला. अरे जोपर्यंत तुम्ही भक्त होत नाही तोपर्यंत कर्म आहे. एकदा योगी झालात, भक्त झालात, माऊली सांगतात योगी तोही करीती परी कर्मे तेने न बंदी जाती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. जिथं अहंकार नाही तिथं कर्मही बांधू शकत नाही. मग कर्म कुणाच्या ठिकाणी, तर श्रीकृष्ण भगवान सांगतात अदश्च मुला निनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. जे मनुष्य लोकात येऊन मानवासारखा संसार करत पडत राहिले त्यांना कर्म बांधतं. बाकी मग ज्यांच्या ठिकाणी अहंकार नाही त्यांना जन्म मृत्यूची काळजी करायची गरज. आमचं कसं आहे ना, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही जन्माला येऊ आणि आम्हाला जेव्हा नको पाहिजे ना तेव्हा आम्ही म्हणू एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे. आमच्या मनावर आहे. आमच्या मनावर काय आहे, कारण आमच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी, आपल्या नाही, संतांच्या ठिकाणी शांत राहा. संतांच्या ठिकाणी कर्म नाही. बोलू नका, न बोलता पण बसता येते. बोलू नका. विठ्ठल
देवाचं नाम, बरं नामाचं इतकं सोपं आहे का? बरं देवाचं नाम घ्यायला अवघड कडूही नाही ना. अमृताहुनी गोड मन माझे केशवा. बरं देवाचं नामच नाही. सूत्र रत्नावलीमध्ये मधुराष्टक मध्ये शंकराचार्य गोड वर्णन करतात. देवाचं नामच नाही. देवाचं काय गोड आहे? अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम चरणम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय गोड देव आहे. देवाचं नाम गोड, देवाचं दिसणं गोड, देवाचं हसणं गोड, देवाचं हसणं गोड, सगळंच देवाचं गोड आहे. मग एवढ्या गोड देवाचं नाव का घेऊ नये माणसाने? त्याचं कारण आहे अहंकाराची बाधा आली, कल्पनेची बाधा आली की देवाचं नाव घ्यावंसं वाटत नाही. बरं ज्यानं घेतलं त्याचं कल्याण आहे. कुणाचं कल्याण आहे? अरे तुमचं आमचं तर सोडाच. तुम्हाला सांगते, तुम्ही बऱ्यापैकी रामायण ऐकत असाल. रामायण रामनामाची दगड तरली, खरं आहे का? मी तुम्हाला विचारते, खरं आहे का? मला काही येत नाही जास्त, तुम्हाला विचारते, खरं आहे का? माता मावले लक्ष आहे का? आहेत का? गेलात झोपी हो. पावसाचा वर्ण झडपा चालू आहे, कशाची झोप येते. देवाने बी लय मजा केली. मी खरं सांग का दादा, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन, अख्खा. बरं का निवृत्ती महाराज, अख्खा. फक्त पांडुरंगानं माझं एकच ऐकावं. फक्त महाराष्ट्राचा पावसाचं खाता या पट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीन ना का तुमची नादच खोळा. अशी मजा करीन ना राव. जी माळकरी आहे त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधा येणार, पण वावरात टुबुक सुद्धा नाही. जी सोमवारी मटण एकादशीला दारू तसल्या जातीला तर 8 रानात गाठणार. 8 रानात इकडं माणूस कोणी सुद्धा प्राणी सुद्धा नाही. आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही पाडणार, गारा. आणि आकार बघा, आकार काळा निळाच करणार. आणि पुन्हा वर्ण म्हणणार. आता कसं वाटतंय ते मला पाहिजे, मला गारगार वाटतंय. देव माझं ऐकणार. पण माझं म्हणणं काय माहित आहे का? देवानं माझं ऐकायच्या आधी तुम्हीच ऐका ना. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला. माझंच ऐका बरं काय. बरं इथं बसलेले माळकरी हातवरी कर आहेत का? 2-4 तरी आहेत. अरे लयच आहेत. माळकरीचं आलं काय की बाकीचं घरीच बसलं काय की नाही. एवढे जर माळकरी असतील तर मला लाखांची सुद्धा गरज नाही. थोडे कमीच पाहिजे दादा. पण कसं आहे ना, ज्याला आपलं कळतंय ती पाहिजे. येड्या गबाळ्याचं काय काम दादा? येड्या गबाळ्याचं इथं तर कामच नाही दादा. इथं शहाणाच लागत, बिलकुलच नाही. मग चला, रामनामाची दगड तरली. बातमी रावणाला कळाली. जसे रामाचे भक्त होते तसे रावणाचेही भक्त होते ना. मेले नाही अजून, आहेत. मेलेच नाही. मंदिराच्या कामात आडवे येणारे, सप्त्याला आडवे येणारे, कीर्तन नको म्हणणारे रावणाचेच भक्त. कहो विकी दादा, रावणाचेच दादा. लय काळजी करायची नाही. आणि कसं आहे ना, हत्ती चालता येतो कुत्ते. आणि चांगल्या कामाला तर ही जाती कधी बी आडवेच. हो 2-4 बेडकं होती. हो बेडकं त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा. जीव केवढा त्यांचा, पर्वत केवढा. पण बिचाऱ्यांची जिद्द होती ना. चढायला सुरुवात केलं, पण खालच्यांची आग व्हायला लागली ना. चढायला लागले म्हणून त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केला, चढमत चढमत गिर जाएगा. 2-3 धीर सुटला. हो असतात कमी काळजाचे. पडले. जी पडले त्यांची तर अजूनच आग झाली. चढायला होतो तरी पडलो. आणि ते चढायलेत ते कस काय चढायलेत. मग त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली, चढमत चढमत गिर जाएगा, गिर गया तो बहुत लग जाएगा. मग वरच्याने विचार केला, लय लांबून पडण्यापेक्षा जिथनं आहे तिथनच पडावं. लागन तरी कमी. विचार करा जरा, कमी लागलेलं तर बरं ना. धडाधड पडले हो सगळे. पण एक बेडूक लई जिद्दी होता. पर्वताच्या टोकावर जाऊनच उभा राहिला. म्हणजे बाकीचे म्हणले, राव एवढं पाडायचा प्रयत्न केला तरी वरच कस काय गेला. बरोबर आहे की नाही औरंगाबादकर? एवढा पाडायचा प्रयत्न केला तरी वर गेलाच कसा. जी वर गेला ती बेडूक बाहेर होता. त्याला ऐकूच येत नव्हतं ताई. ही खाल्लं किती ओरडत होती. त्याला वाटायचं हे खाल्लं मला म्हणतात. चढ जा चढ जाएगा. ही दुनिया आहे दादा. इथे ना तुमचं दुःख विसरायचा कोण प्रयत्न करणार नाही. एक वाक्य सांगते बघा बरं का, पटतंय का? हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल
हर किसी को बताया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो। मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये दुनिया वाले, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये दुनिया वाले, अपनी जखम हर किसी को दिखाया मत करो। महाराज कसं आहे ना, जोपर्यंत तुम्ही लोकाला दाखवणार ना ते मिठच चोळाय बसल्या. तुम्ही एखाद्याला म्हणा माझं वाटोळं झालं, ती म्हण जाऊ दे काय आता होतच असते, पण तुम्हाला सांत्वन हे वरच आहे. मग तुमचं कोण आहे? देव माझा, मी देवाचा, हीच माझी. याच्या पलीकडे आपलं कोण आहे? आपलं तेवढंच आहे दादा, त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. चला मग रावणाचे भक्त रावणाला म्हणाले, जर राम नामाचा दगड तरतय तर रावण नामाचं तरायलाच पाहिजे. चढवलं ना झाडावर रावणाला. रावण म्हणला इज्जतीचा प्रश्न आहे, आणि लोक इज्जतीला लय भेटतात, नाक कापले तरी हेच हाय म्हणतात, पण चालत्यातच इज्जत. आमच्या पोरासोरांना तर इज्जत लय महत्वाची. कॉलेजच्या समोर एखादं पोरग स्कूटीवरनं, किंवा स्कूटी नाही चालवत, एखादं पोरग जर टू व्हीलरवरनं पडलंच तर ती लागलंय का बघत नाही, कुठल्या पुरीनं बघितलंय का बघतोय. इतकी इज्जत महत्वाची असते, आणि ती पुरी समोर गेल्यावर तर लयच अवघड असते दादा. तर काय म्हणजे त्यांना काय वाटत मला काय कळत नाही. अरे बाबा, जीवनामध्ये करिअरकडे लक्ष द्यावं असं मला मनातून वाटतं पोरांनी, बरं का. तेवढी पोरं सुरू आहेत कीर्तनाला, मी तुमच्या बहिणीसारखी आहे. अरे अब्दुल कलामांचं फार सुंदर वाक्य आहे, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उडा देते हैं. स्वप्न बघा, गाठण्याची जिद्द ठेवा. हे आमचं पोरग कसं MPC सोडलं की लगेच IPS सोडलं की लगेच UPSC, लगेच कमीत कमी क्लर्क तरी निघावं असे आहे आमचे. एक ठेवा ना, एक निश्चय ठेवा. एक पोरगा इष्टीत चढला, कंडक्टरला म्हणलं 2 तिकीट द्या. कंडक्टर म्हणला साहेब एकटे दिसत आहेत, तिकीट 2. पोरगा म्हणला एक हरवलं तर, बघा की निष्ठा किती बघा ना. एक हरवलं तर, कंडक्टर म्हणला साहेब दुसरं बी हरवलं तर. पोरगा म्हणला माझ्याकडे इष्टीचा मोफत पास आहे. कळलं त्यालाच कळलं दादा. अरे मूर्ख आहे का तुम्ही? जर तुमच्याकडे एसटीचा पास आहे तर तिकीट घ्यायची. पैशासाठी आपलं अंग प्रदर्शन केलं, ते जर तुमचे आदर्श असतील तर तुम्ही काय मोठे होणार आहेत? तुमचे ज्याचं लगीनच झालं नाही तो तुमचा आदर्श, जे लय झाले तो तुमचा आदर्श, जिनं पैशासाठी आपलं सगळं काही विकलं ती तुमची आदर्श. आदर्श बनवायचा आहे ना, त्या मासाहेब जिजाऊंना बनवा. अरे तिनं आपलं लेकरू असं घडवलं की स्वराज्यासारखं देखणं स्वरूप निर्माण झालं. अरे आदर्श बनवायचं त्या अहिल्याबाई होळकरांना बनवा. एकटी बाई पण सगळ्या जनतेसमोर आपलं स्वराज्य टिकवलं. आदर्श बनवायचे बाबासाहेब आंबेडकर. अरे रस्त्याच्या खाली बसून अभ्यास केला पण राज्य घटनेसारखी घटना लिहिली. आदर्श बनवायचे छत्रपती शिवाजी महाराज, 50 वर्ष जगले पण काय जगणं होतं. आदर्श शंभू राजे, डोळ्यासमोर मरण होतं. अरे स्वाभिमान टिकवला पण मरण पत्करून, याला म्हणायचं आदर्श. आदर्श आदर्श घडवायचंय ना. आणि मी तुम्हाला असंही म्हणत नाही की करिअर फार महत्वाचं आहे. अरे पोरगा असावा कर्तृत्ववान आणि पोरगी असावी चारित्र्यवान. काय पाहिजे बापाला अजून? पोरांना 10 कमवू दे ना, पण कमवतोय. आणि तुम्हाला सांगते माता मौल्या, घरी गेल्यावर एक पुरीला सांगा तुला हवं तसं राहा, तुला हवा तसा मेकअप कर, काहीच फरक पडत नाही. सुंदर दिसणं बाईचा अधिकार आहे, दिसलंच पाहिजे. पण कधीतरी तिला एक वाक्य सांगा, तिला म्हणा हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. म्हणून चारित्र्य जप. पोरीने चारित्र्य जपलं ना, बापासारखी तेवढा मोठा बाप दुसराच नाही हो. आणि पोरांना कर्तृत्व टिकवू द्या. काय पाहिजे बापाला अजून? हे आमचे निस्ते काळवा करतात, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. अरे तुम्ही ढोम कावळे मावळे का तुम्ही? मला बी बोलता बोलता लय राग येतो मला, कधी येतोच महाराज, बरं का. कारण मला कसं आहे ना, आपल्याला दिखावा जमतच नाही. माझं काय म्हणणं आहे, तुला पटलं नाही ना तो तोंडावर सांग, तुला पटलं ना तो तोंडावर सांग. अरे मागणं काय कुचबुच करीता, लय हो जाती बेकार. तुम्हाला म्हणून सांगते दादा, जीवनात आहे ना निंदे इतकं दुसरं पाप नाही बरं. एखाद्याची हत्या केल्यावर जेवढं पाप लागतं तेवढी एखाद्याची निंदा केल्यावर पाप लागतं. अरे करायचंय ना, आधी करून दाखवा, पुन्हा काय बोंबलत सुटायचं ते सुटा ना. पोरांनो तुम्ही माझ्या भावासारखे, मला कायम वाटतं तुम्ही कार्यकर्ते व्हा पण मावळ्यांसारखे व्हा. बिंदास्त कार्यकर्ते व्हा तुम्ही, पण मावळ्यांसारखे व्हा. मावळा शिवरायांचा साधा सुद्धा मावळा युद्धात दोन्ही हात गेले. मावळा घरी बसला, मावळा घरी बसलाय करताच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यातलं पाणी आलं. मावळा डसा रडायला लागला. राजे किंचाळले, लाज वाटत नाही? अरे हर हर माधव घोषणा करत या मातीसाठी लढणार शपथ घेतली होतीस, हात गेले म्हणून रडतोस? मावळ्यानं उत्तर दिलं, नाही राज, हात गेला म्हणून रडणार यातला म्या नाही राज. महाराज दगडाचं काळीज बनवलंय, पोलादाचं शरीर बनवलं या स्वराज्यासाठी अर्पण करायचं म्हणून. रडणार यातला मी नाही, पण राज रडतोय त्याचं कारण आहे, आज माझ्या झोपडीत माझा राजा, माझा बाप शिवबाला, पण त्याला मुजरा करायला या दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही. या खंतेनं डोळ्यात पाणी येतंय राज. काय निष्ठा म्हणायची? हे आमचे हातभर झेंडे मुठीवर दांडे,
निसताच बोंबलत. मला बी एक पोरगा लईच म्हणजे इतका भारी वाटला ना. परवाच दिवशी मी येत होते, त्याचे झेडे मार बिडे मार असा लांब लचक झेंडा होता केशरी, छत्रपतींचा चेहरा होता त्याच्यावर. मला वाटलं शिवरायांचा भक्त आहे, चंद्रकोर बिंद्रकोर मिशी बिशी अशी मस्त. मला बी लई म्हणजे असं इम्प्रेशनच पडलं त्याचं माझ्यावर. मग मी काय केलं, म्हणलं पुढून जाऊनच बघावा जरा. मग मी त्याच्या पुढं गाडी घेतली. असं तेजस्वी चेहरा होता, मस्त जागच्या जागेवर केस बिस होती. मला पोरं जरा सज्जन आवडतात, म्हणजे आपले भाऊबंद कसे जरा सज्जन असावे. हे आमचं काय कमरेतली पॅन्ट गुडघ्यात, इथल्या 2 गुंड्या उघड्या, ती इकडून रान हाणलेलं थोडं कोंबड्यागत वरचं लाल, तसली जातच आवडत नाही आपल्याला. म्हणजे ती आपलं पटलं तर नाही पटलं आपलं तोंडावर असते दादा, हो का. म्हणून तुम्हाला सांगते आपलं प्रेमानं. मग महाराज त्या पोराकडे बघितलं, त्याची गाडी पुढे जाऊ दिली, मी मागं थांबले. महाराज माझं सगळं इम्प्रेशन डाऊन झालं त्याची नंबर प्लेट बघितल्यावर. त्यानं नंबर प्लेटवर लिहिलं तर थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. मग म्हणलं ज्यानं फिक्स केली ती काय शिवरायाचा भक्त झाला का. मी काय फायदा आहे महाराज याला. अरे तुम्ही शिवराय व्हाल रे, मी म्हणते तुम्ही शिवराय व्हाल, पण कधी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल दादा, तुम्हीच घडा. मग राजे एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार.